शहर की पुलिस ने सड़क दुर्घटनाओं में होने वाली मौतों को रोकने के उद्देश्य से ऑपरेशन यूटर्न नामक एक विशेष अभियान शुरू किया है। इस अभियान के तहत पुलिस का ध्यान मुख्य रूप से 3 प्रमुख ट्रैफिक उल्लंघनों पर केंद्रित है। यह एक सराहनीय प्रयास है जो न केवल नियमों का पालन सुनिश्चित करता है बल्कि आपात स्थिति में जीवन बचाने पर भी जोर देता है। पुलिस का कहना है कि वे इस दिशा में अपनी कार्यवाही जारी रखेंगे। ऑपरेशन यूटर्नचे अंतर्गत आम्ही जे दिवसभर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी करतो आणि विशेषतः आमचं जे फोकस आहे त्यामध्ये जे फोकस आहे ते ड्रंक अँड ड्रायव्हिंगवर आहे, रॅश ड्रायव्हिंगवर आहे आणि तिसरा जे फोकस आहे ते जे हेवी व्हेकल्स किंवा जे ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत ते जे रॅश ड्रायव्हिंग करतात आणि लोकांच्या ते जीव त्यामध्ये जातात ते तिघही पॉईंटवर आमचा पूर्णपणे फोकस आहे। आणि आम्ही काय केलेलं आहे की आम्ही बरेचसे इश्यूजवर फोकस करण्यापेक्षा हे 3 इश्यूजवर फोकस केलेला आहे आणि आमचे जे मुख्य उद्देश आहे की रोड अपघातामध्ये लोकांचे जीव वाचला पाहिजे। त्या अनुषंगाने जर आम्ही पाहिला तर मागच्या वर्षाच्या तुलनेतून आतापर्यंत जवळपास 75 लोकांची आम्ही जीव वाचलेला आहे आणि यासोबतच जेव्हा आम्ही यांच्यावर कारवाई करतो आणि ॲक्सिडेंट कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर तरी पण जर ॲक्सिडेंट झाला तर आम्ही असा पण प्रोटोकॉल तयार केलेला आहे की जे आमचे ट्रॅफिकचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते लवकर स्पॉटवर जातात, नंतर हॉस्पिटलमध्ये जातात, इन्शुअर करतात की ते जे पेशंट आहे ते हॉस्पिटलमध्ये पोहोचला पाहिजे आणि त्यांना इमिजिएट गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट मिळायला पाहिजे आणि त्यांचा जीव वाचला पाहिजे। हे सगळ्या कामगिरीमुळे जे आहे ते आमचे जे 75 लोकांचे जीव जे वाचलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यामध्ये कामगिरी पण करत आहे।